पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंडरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा, वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा। काय होती मज चाड एवढी करावया बडबड, काय होती मज चाड एवढी करावया बडबड। ब्रह्मसंतर्पण लोकी करावे कीर्तन, ब्रह्मसंतर्पण लोकी करावे कीर्तन। काय होती मज चाड एवढी करावया बडबड, काय होती मज चाड एवढी करावया बडबड। निमित्याचा धनी तुका म्हणे नेने कोणी, निमित्याचा धनी तुका म्हणे नेने कोणी। काय होती मज चाड एवढी करावया बडबड। वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा, काय होती मज चाड एवढी करावया बडबड। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महपुण्य रासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर सिंह। सहजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवे सदा वंदिता। साम पातु सरस्वती भगवती निशिष जाड्यापहम्। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं तत्त्वज्ञाय मुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मनी प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतवक्त श्री पांडुरंग समर्थ। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुष्पं पातकनाशनं। ध्यत्वा नीलोत्पलश्यामं रामराजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरण वत्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि।
श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेद पारायण, लक्ष्मी नारायण सत्यनारायण वेद पारायण। ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण, ओम नमो नारायण। ओम नमो नारायण श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, श्री हरी नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे
जय भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओवी 175 ते 200. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. मग जे काही ते पडिनले ते मरकटे नारळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंबहुना तयांची शास्त्रे जैसी कुमारी हाती दिदली शस्त्रे. का अशौचा मंत्रे बीजे कथिली. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया. ते आघवेची गेले वाया जे चित्तहीन. पैतमो गुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्राशी. विवेकाचा ठावोची पुशी निशाचरी जे. ती प्रकृतीवर पडे झाले म्हणून चिंतेचे निकपाटे गेले. वरी तामसीची पडिले मुखा माझी. जेत आशेची लाळे अंतु हिंसा जीव लोळे. तेवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळी. ते अनर्थाचे कान वेरी आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. जेत द्वेषाची दाडा खसखसा ज्ञानाचा करती रगडा. जे अगस्ती गवसनी मुडा स्थूल बुद्धी ऐसी आसुरी प्रकृतीची तोंडी. जे झाले गाभू तोंडी ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाच्या. तवम तमाची पडिले गर्ते न पविजतची. न पविजतीची विचाराचे निहाते. हे असो ते गेले जेते ते शुद्धीची नाही. मननी असो तो येते वायानी. कायशी मूर्खाची बोलनी. वाया वाढविता वाणी शिनेल हान. ऐसे बोलिले देवे तेत झिझी म्हणितले पांडवे. ऐके जेत वाचा विसवे ते साधू कथा. तरी जयाची चोखटे मानशी. मी होऊन यासे क्षेत्र संन्याशी.
जया निजेलिया ते उपाशी वैराग्य गा जयाची आस्तेची सद्भावा अंतु धर्म करीरा निवा जयाचे मन ओलावा विवेकाशी जे ज्ञान गंगे नाले पूर्णता जेवो निघाले जे शांतीशी आले पालव नवे जे परिणामा निघाले कोंब जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ शुभ कळोनी भरिले जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सरमंती जयाची लीळे माझी नीती जी आली दिशे जे अघवाची करणी लिहिले शांतीची लेणी जयांचे चित्त गौसनी व्यापका मज ऐसे जे महानुभाव दैवीये प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाढते निप्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजेपण मनोधर्मे शिवतले नाही ऐशे मीच हो नि पांडवा करीती माझी सेवा परी नवलाव तो सांगावा असे ऐक तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐशे केले यमदमा अवकळा आणिली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकींची खुंटिली राहटी आघवी यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाती दमावी तीर्थे म्हणती काय खावे दोष औषधाशी नाही ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले ते पहाटे विन पाहावीत अमृते विन जीववीत योग्य विन दावीत कैवल्य डोळा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय तिसऱ्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। साधावया रणांगण मुळीच रावणा अपशकून श्रीरामे केले छत्रभंजन अति उद्वेग्न लंकेश। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताची आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐशे देई प्रेम काही कळाय। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी
कळेल तैसी गाईन मी तुझा जनासवी काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 3ऱ्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला अष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरुवर्यांना आणि मात्या पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. राजा रावण रामप्रभू बरोबर युद्ध करायचं तर सोडाच, पण रणांगण साधण्याच्या अगोदर राजा रावणाला अपशकुन झाला. प्रभू रामरायाने राजा रावणाच्या डोक्यावरची 10 छत्र मोडून टाकली, तोडून टाकली. हा अपशकुन राजा रावणाला झाला. त्यामुळे राजा रावण काळजी करू लागला, दुःखी झाला, कष्टी झाला, चिंतातूर झाला. छत्रभंगाचा अपशकुन तेने उद्विग्न रावण विसर्जून या प्रधान आलापन निजधाम. आपल्या 10 असणाऱ्या मस्तकावरील छत्र रामानं अचूक संधान साधून एकाच बाणामध्ये 10 छत्र भंगित केली, तोडली, मोडली, फोडली. या अपशकुनामुळे राजा रावणाचं मन उद्विग्न झालं. राजा रावणानं जे आपल्या बरोबर प्रधान होते त्या प्रधानांना निरोप दिला आणि राजा रावण आपल्या घरी राजवाड्याला निजधामाला आला. सबळ बळे श्री रघुनाथा वानर सैन्य असंख्यातता काय म्या करावे आता प्रबळ चिंता लंकेशाय. राजा रावण निजधामाला आल्यानंतर विचार करू लागला, राम रयात रातुर बळी महाबळी धनुर्धारी त्यांच्या बरोबर असंख्यात वानर सैन्य. आता मी ज्या रामरयाची चूक केलेली तो काही साधा नाही, सामान्य नाही. आणि सैन्यानिशी आता तो लंकेला आलेला आहे. आता आपण काय करावं, कशी याच्यातून सुटका होईल, असा घोर राजा रावणाच्या जीवाला लागलेला आहे. बळेची जानकी भोगू जाता मज परिस सबळ सीता ते करू शके माझ्या घाता मज मारिता नये. राजा रावण विचार करू लागला, आता आपलं मरण जवळ आलेलं आहे, दिसायला लागलेलं आहे आपल्या डोळ्यानं. कारण एवढं सैन्य घेऊन रामरया आपल्याला शिक्षा देण्यासाठी, दंड करण्यासाठी, किंबहुना राक्षस कुळ आणि रावणाचं निर्दलन करण्यासाठीच आलेले आहे. मग मरायच्या अगोदर जर अशोकवनामध्ये नजर कैदेत ठेवलेली सीता बळच जाऊन भोगावी म्हटलं तरी तेही आपल्याला जमणार नाही. कारण सीताची शक्ती माझ्यापेक्षा अधिक आहे आणि त्यामुळं
मी सीताचा भोग भोगू शकत नाही, सीताला मी संपवू शकत नाही, मारू शकत नाही. राजा रावण विचार करतो, श्रीराम सेवानुवृत्ती जन्म मरणाहून परती, स्वये सीतेची नित्य वस्ती, सीता निश्चिती न मारवे. रामरयाची अखंड अहर्निशी रात्रंदिवस सेवा करणारी अशी सीता आहे. आणि नामस्मरणानं सभाई अंतरी कोंदून भरलेली सीता, त्या सीतेची जन्म मरणाच्या पलीकडची अवस्था झालेली आहे. त्यामुळं त्या सीताला आपण काही करू शकत नाही, मारू शकत नाही, तिचा वध करू शकत नाही. राजा रावण विचार करतो, करिता श्रीराम नाम स्मरण, तेने ये मरणाशीच मरण, तिसी न चाले मारकपण, सीता संपूर्ण विदेही. सीताची अवस्था कशी झालेली आहे तर अंतरंगामध्ये, मुखामध्ये, ध्यानामध्ये तिने रामरयाचं अनुसंधान स्पष्टपणाने पकडलेलं आहे, ते मजबूत केलेलं आहे. त्याला नित्य नामस्मरणाची धार दिलेली आहे. आणि त्यामुळं ती देही नाही, तिची विदेही अवस्था झालेली आहे. आणि विदेही अवस्था झाल्यामुळं देहच नाही, तिथं मारण्याचा संबंध येतो कुठं. म्हणून मरण माझे मरून गेले, मज केले अमर, या अवस्थेला सीता जानकी पोहोचलेली आहे. तिचा वध करणं, मारणं ह्या गोष्टी तिच्याजवळ चालत नाहीत. संपूर्णपणानं विधेयी झालेली सीता, जानकी सीता सुंदरी आहे. राजा रावण विचार करतो, करिता श्रीराम नाम स्मरण, उठोनी पळे जन्म मरण, तिसी न चाले मारकपण, सीता संपूर्ण विदेही. सीता अखंड श्रीरामाचं नामचिंतन करते. त्यामुळं जन्म मरणाच्या म्हणजेच या असणाऱ्या भवभयातून ती निर्मुक्त झालेली आहे. तिला कसलीही भीती राहिलेली नाही. त्यामुळं तिच्याजवळ मारणं ही मारकता चालत नाही. ती पूर्णपणे विदेही झालेली आहे. राजा रावण विचार करतो, भोगिता न भोगवे सीता, मारिता न मारवे मारू जाता, रणी न जिंकवे रघुनाथा, काय मी आता करावे. भोगिता न भोगवे सीता, न मारवे मारू जाता, रणी न जिंकवे रघुनाथा, काय मी आता करावे. ज्या सीताला आपण पळवून घेऊन आलो, आपल्या अशोक वनामध्ये आणून ठेवलं, आणून तरी काय उपयोग झाला. तिचा भोग आपण घेऊ शकत नाही, तिच्या अंगाला स्पर्श करू शकत नाही, हात लावू शकत नाही. जिथं हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, तिथं मारायचं तर लांब, तिचा वध करणं लांबच. म्हणजे ती आपल्या हातून मरूही शकत नाही, तिचा आपण भोगही भोगू शकत नाही. आणि रणांगण करायचं म्हटलं तर रामरयाला आपण जिंकू शकत नाही. आता मी काय करावं. राजा रावण म्हणतो, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली आहे. रणी मारिल्या रघुनाथा, वश होय जनक दुहिता, श्रीराम न मारवे सर्वता, छेडणे सीता वश करू. रणांगणामध्ये जर आपण रामाबरोबर युद्ध केलं, त्यात आपण विजयी ठरलो, रामाला जर मारलं तरी सुद्धा
जी जनकाची असणारी मुलगी सीता आपल्याला वश होईल की नाही हे काही सांगता येणार नाही म्हणले. पण रणांगणामध्ये आपण रामाला मारू शकत नाही. मग राजा रावणानं अति अंतकरणापासून अतिशय जाणीवेनं एक विचार केला आणि तो विचार राजा रावणानं अंमलात आणायचा ठरवला. तो म्हणतो आपण आता कपट करूया, काहीतरी फसगत करूया आणि फसवून कपट करून सीता आपली करून घेऊया, सीताला वश करून घेऊया, सीतावरती मोहिनी टाकूया आणि तिचं मन मोहून घेऊया. राजा रावण विचार करू लागला. स्वय कपटी रावण विदुजीव कपटी पूर्ण करावया सीता छळन त्यासी आपण गुज सांगे. स्वतः राजा रावण कपटी आणि त्यांच्या असणाऱ्या दरबारामध्ये विद्युज्जीवा नावाचा एक महाकपटी राक्षस आहे. त्याला राजा रावणानं पाचारण केलं, बोलावून घेतलं आणि सीतेचं कसं छळन करायचं याची असणारी गुज वार्ता राजा रावण विद्युज्जीवाला सांगू लागला. करावया सीतेचे छळन श्रीरामाचे शिर संपूर्ण माईक करावे आपण धनुष्यबाण समवेत. विद्युज्जीवाला रावण सांगू लागला आता आपल्याला सीताला फसवायचंय म्हणले, तिचं मन मोहून घ्यायचंय, तिला वश करायचंय. म्हणून तुला मी जे काम सांगतोय ते नीट लक्षात घेऊन ऐक आणि ते कर. आता मायेचंच रामरयाचं असणारं शिर तयार करायचं, मायेचाच असणारा रामरयाचा धनुष्य बाणासहित तयार करायचं. अशा प्रकारे विद्युज्जीवा राक्षसाला राजा रावण मायावी लाघव करण्यासाठी सांगत आहे. विद्युज्जीव म्हणे आपण शीघ्र शिर करीन निर्माण त्यासी संतोषो निरावण कर कंकण अर्पित. विद्युज्जीवा राजा रावणाला म्हणतो काय काळजी करतय रावण राजे, तुम्ही म्हणताय ना डुप्लिकेट रामाचं शिर तयार करायचं, काही काळजी करू नका म्हणले. आत्ताच रामरयाचं मुंडकं तयार करतो. राजा रावणाला बरं वाटलं, आनंदित झाला राजा रावण. आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढलं आणि आनंदानं विद्युज्जीव राक्षसाला देऊन टाकलं, अर्पण केलं. माईक शिरा रघुनाथा करिता न करवे सर्वथा विद्युज्जीवा परम चिंता काय लंका नाता मुख दाखवू. विद्युज्जीवानं राजा रावणाला सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, मी रामाचं शिर ताबडतोब तयार करतो, तेही मायावी. पण करायला सुरुवात केली आणि रामरयाचं शिर काय विद्युज्जीवाला डुप्लिकेट नकली बनावट बनवता येईना. विद्युज्जीवा काळजीत पडला. आता आपल्याला लाज आली असं त्याला वाटू लागलं. आपण राजा रावणाला आता काय म्हणून तोंड दाखवावं, आपण जे काम हाती घेतलेले ते पूर्णत्वाला जात नाही अशी विद्युज्जीव राक्षसाची अवस्था झाली. माईक करिता राम शिर मोडले मुंडले हातीयर जवान बैशे कोरे कोर माईक शिर न करवे.
त्याच्याकडे जे साचा होता, जी साधनं होती, जी हत्यारं होती, ती रामरयाचं माईक शिर तयार करत असताना मोडून गेली. सांध्यातून ते साचे निसटले गेले. पण बसवायला गेला तर कोरेवर कोर बसेना झाली. आणि माईक शिर काय त्याला तयार करता येईना. श्रीराम नवे पै रंगिका, रंगे वो रंगले सकळीक. विद्युत जीवाशी परम दुःख, दशमुख शोभेड. श्रीरामचंद्र नवे पै रंगिका, रंगे वो रंगले सकळीक. विद्युत जीवाशी परम दुःख, दशमुख क्षोभेल. रामरया काही कृत्रिम आहे का? रंगाचा तयार करायचा आहे का? त्यामुळं या विद्युत जीवाला रामरयाचं शिर काही तयार करता येईना. विद्युत जीवा परम दुःखी झाला. राजा रावण आपल्यावर रागावेल याची भीती त्याला वाटू लागली. माया जाणोनी समजता, मावन चले श्री रघुनाथा. विद्युत जीवासी परम चिंता, कायम्या आता करावे. किती लाघव किती कपट करायचं ठरवलं तर रामाजवळ माया कपट काही चालत नाही. हे विद्युत जीवाला कळलं. त्याला घोर लागला. आता काय करावं अशी परम चिंता विद्युत जीवाला लागली. माया नाही श्रीरामाची, माईक शिर न घडवे त्याशी. विद्युत जीवा कसा विसी, विश्वकर्म्यापाशी मग गेला. रामरयाच्या जवळ माया चालत नाही. रामाचं माईक शिर तयार करता येत नाही. म्हणून कासावी झालेला विद्युत जीवा विश्वकर्म्याकडे गेला. चरण वंदोनिया त्याचे, माईक शिर श्रीरामाचे. करुणी द्यावे निश्चयाचे, ऐशेवाचे अनुवादे. विश्वकर्म्याचं पाय धरलं विद्युत जीवानं. त्या विश्वकर्म्याला विनंती करू लागला, श्रीरामाचं माईक शिर मला बनवून द्या. माझ्यावर तुमचे उपकार होतील. विश्वकर्म्याबरोबर हात जोडून विनंती करून विद्युत जीव बोलू लागला. विश्वकर्मा वदेसाचे, माईक शिर श्रीरामाचे. म्हणता कुष्ठ लागे वाचे, कुळनाशाचे निज मूळ. विश्वकर्मा विद्युत जीवाला बोलू लागला, अरे श्रीरामाचं माईक शिर बनवणं हे तर लांबच आहे म्हणले. पण तोंडातून उच्चार केला तर तोंडाला सुद्धा सगळ्या कोड भरेल म्हणले, कोड भरेल. कुळ नाश होण्याचं हे निजमूळ आहे बर का. ही काही साधी गोष्ट नाही. अशा प्रकारे विश्वकर्मा बोलू लागला. जेते कपट ते तळपट, वेदानुवाद घडघडाट. भ्रमे भुलला दशकंठ, मरेल स्पष्ट कुळेशी. जे कोणी कपट करत त्याचं सपाट झाल्याशिवाय, तळपट झाल्याशिवाय राहत नाही. हे वेदामध्ये सांगितलेलं आहे म्हणले. पण राजा रावण भ्रमिष्ट झालेला आहे, भुलून गेलेला आहे. आणि राजा रावण राक्षस कुळासह मरेल बर का. त्याला वाचवणारा सोडवणारा आता कुणी नाही, असा विश्वकर्मा बोलू लागला. श्रीराम सत्याचे निज सत्य, माया केवळ मिथ्याभूत. त्याचे माईक शिर येत, मज निश्चित न करवे.
श्रीराम कसं आहे म्हणले तर सत्य स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे. आणि रामरायाजवळ हे जे खोटं नाटं आहे ना म्हणले अजिबात चालत नाही. जे मिथ्या म्हणतात ना ते मिथ्या रामरायाजवळ चालत नाही. आणि त्याचं माईक क्षीर म्हणजे दुसरं डुप्लिकेट नकली शीर मला तर करता येत नाही ही माझी खात्री आहे. विश्वकर्मा बोलू लागला, तुमचे निदान आले गाढे, या लागी कपट मांडिले कुडे, कपट न चले सीते पुढे, रणी रोकडे मराल. विश्वकर्मा त्या विद्युजीवाला म्हणू लागला, विनाशकाली विपरीत बुद्धी तुम्हाला आठवलेली, तुमचं मरण आता जवळ आलंय म्हणले, म्हणून तुम्ही हे कुड नाड कपट असं करायचं ठरवलंय म्हणले. पण हे कपट जानकी सीता पुढे सुद्धा चालणार नाही. तुम्ही आता मराल बर का. हे कपट जर करायला गेला तर तुम्ही संपून जाल, तुमचा नाश होईल. विश्वकर्मा बोलू लागला, ऐसे ऐकता वचन विद्यू जीवा करी रुदन, श्रीराम सिरन नेता जान दशानन मारील. विश्वकर्म्याच्या मुखातले शब्द विद्युजीव राक्षसानं ऐकले. रडायला लागला राक्षस. आता रामरयाचं मायावी शीर बनवता येत नाही तर राजा रावणाकडे काय घेऊन जावं. आणि नाही घेऊन गेलो तर राजा रावण मोकळ्या हाताने जर आपण गेलो तर आपला घात केल्याशिवाय सोडणार नाही, आपल्याला संपवेल मारेल याची भीती विद्युजीव राक्षसाला वाटू लागलेली आहे. रावणा सीता सन्निपात, न कळे स्वार्थ ना परमार्थ, अवश्य करील माझा घात, तो अनर्थ चुकवावा. रावणाला सीता जानकीचा सन्निपात झालेला आहे. अशक्य अशा प्रकारच्या असाध्य अशा गोष्टी साध्य करण्यासाठी राजा रावण भ्रमिष्ट झालेला आहे. त्यामुळं त्याला बरं काय वाईट काय हिताचं काय अनहिताचं काय आपला कोण परका कोण काही कळेना झालेलं आहे. त्याला स्वार्थ कळत नाही, परमार्थ कळत नाही. आणि त्यामुळं असा बिघडलेला राजा रावण, भ्रमिष्ट झालेला राजा रावण, सन्निपात झालेला राजा रावण माझा घात केल्याशिवाय सोडणार नाही, नक्की 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 मला मारेल. आणि हा अनर्थ आपण चुकवला पाहिजे, आपला जीव आपण कसा तरी वाचवला पाहिजे. अशी विद्युत जीवा राक्षसाची भूमिका अगदी अंतकरणापासून विचारांती स्पष्ट होऊ लागलेली आहे. दाती धरोनी अंगुटे जाण, मस्तकी धरिले दृढ चरण, तुझा शिष्य मी पुरातन, माझे प्राण वाचवी. आणि मग दातामध्ये अंगठे धरलेले, चरणावरती मस्तक ठेवलेले आहे. तुझा मी जुना असणारा शिष्य आहे, ज्याला पुरातन म्हणतात असा मी शिष्य आहे. माझे आता प्राण वाचवी. माईक विद्येची व्युत्पत्ती, तुझ पासोनी मज प्राप्ती, तेची न चले श्रीरामा प्रती, कृपा मूर्ती वाचवी. आणि विश्वकर्म्याला हा विद्युत जीव बोलू लागला, माईक जी विद्या आहे म्हणले ती विद्या सगळी मी तुझ्यापासून मला प्राप्त झालेली आहे. पण ती विद्या रामाजवळ चालत नाही.
मग तुम्ही आता कृपामूर्ती आहे, दयेचा सागर आहे, कृपेचं आगर आहे, माझा प्राण तुम्ही वाचवा, मरणापासून माझी सुटका करा. विद्युत जीवा बोलू लागला, उडती धरिले दृढ चरण, घालोनी आलो टांगण, विश्वकर्मा पै आपण, कृपेने पूर्ण कळवळला. पुन्हा पुन्हा विश्वकर्म्याचे घट्ट पाय विद्युत जीवा राक्षसानं धरलेले आहेत, लोटांगण घातलेले आहे. आणि त्यामुळं विश्वकर्म्याला विद्युत जीवा राक्षसाची दया आलेली आहे, माया उत्पन्न झालेली आहे, हृदय कृपेनं कळवळलेलं आहे. आता विद्युत जीवाच्या विनंतीवरून विश्वकर्मा नेमकं काय करणार आहे? राजा रावणाच्या तावडीतून या विद्युत जीवाचा जीव वाचवणार आहे की नाही? नेमकं काय घडणार आहे याचं चिंतन आपण पुढच्या भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नये भिन्न वपो. यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन. वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा. महानंदा मानुभवा सदा शिवा सहज रूपाय. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती. कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती. वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा. जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना. बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्ष जनर्षि अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्या अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ. जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली.
ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली 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 आमुचे गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.